नगरसूल येथील कुडके परिवाराने आईच्या अंत्यविधीच्या राखेवर आंब्याची झाडे लावून प्रेरणादायी उपक्रम। नगरसूल येवला तालुक्यातील नगरसूल येथील कै मूर्तिकार रामभाऊ कुडके यांच्या पत्नी व यशवंत रामभाऊ कुडके, नारायण कुडके, भाऊलाल कुडके, सजन कुडके, द्रुपदा डोंगरे व रुपाली धुमाळ यांची मातोश्री कै कमळाबाई रामभाऊ कुडके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्या चिंतेची राख इतरत्र नदीच्या व गंगेच्या पाण्यात ही राख टाकू पाणी प्रदूषित होते। त्यामुळे पर्यटनाची त्रास होऊ नये म्हणून कुडके परिवाराने गावात प्रथमच आईच्या अंत्यविधीच्या राख घरी आणून शेतात जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून त्यात ती राख खड्ड्यात टाकून त्या खड्ड्यात आंब्याच्या झाडाची लागवड केली। त्यावेळी 4ही लेक व 2 मुली, नवनाथ आहेर सोसायटी माजी संचालक ऋषी निकम, सुलोचना कुडके, अनिता कुडके, वैशाली कुडके, योगिता कुडके, प्रणव कुडके, सार्थक कुडके, गोकुळ कुडके, निलिमा कुडके, कांचन कुडके सहपरिवार उपस्थित होता। आमच्या आजीची कायमस्वरूपी आठवण राहावा म्हणून माझ्या वडिलांनी व चुलत्यांनी आईची राख घरी आणून शेतात खड्डे करून त्यामध्ये आंब्याच्या झाडाची लागवड केल्यामुळे त्या रूपाने आजी आमच्या सहवासात राहून आंब्याच्या रूपाने ती आम्हाला फळे सावली देईन। राखेमुळे गंगे पाणी प्रदूषित होते हे मात्र नक्की। अशीच प्रेरणा सर्वांनी घेऊन सर्वांनी अंत्यविधीची राख शेतात खड्डे खोदून झाडे लावावी। कुमारी निलिमा भाऊलाल कुडके नगरसूल गावात अशा प्रकारे अंत्यविधीची राख आपल्या शेतात आणून खड्डे खोदून त्यामध्ये फळ देणाऱ्या झाडाची लागवड केली। राखेमुळे पर्यावरणाची हानी व पाणी दूषित होणार नसल्याने या कुडके परिवाराने हा उपक्रम प्रथमच नगरसूल येथे राबवल्यामुळे गावात सर्वत्र कौतुक होत आहे। प्रतिनिधी सचिन वखारे येवला।